ते जे हा अधिष्ठील ते आता आरंभीची यया फळेल, म्हणून काय सांगितला न वचेल अभ्यासू वाया। नमामि सद्गुरुं शांतं सच्चिदानंद विग्रहं पूर्ण ब्रह्मपरानंद मीशम आळंदी वल्लभम। भगवंताच्या कृपेने सर्व साधू संतांच्या आशीर्वादाने पुण्यसलीला इंद्रायणी मातेच्या पावन तीरावर संजीवन समाधिस्थ ज्ञानोबरायांच्या या पवित्र अशा अलंकापूर नगरीमध्ये सिद्धेश्वर भगवंताच्या पवित्र प्रांगणामध्ये वारकरी शिक्षण संस्था आणि आळंदी देवस्थाने यांच्या माध्यमातून सुरू असलेली आपली रोजची ज्ञानेश्वरी प्रवचन सेवा, प्रवचन सेवेकरता उपस्थित सर्व भाविक भक्त श्रोते सज्जन माता भगिनी सर्वांना वंदन करून आपण सर्वांनी मिळून ही चिंतन सेवा या ठिकाणी करायची आहे। भगवान श्रीकृष्ण परमात्मा आणि अर्जुन यांच्यामध्ये जो काही संवाद सुरू आहे 6व्या अध्यायामध्ये, योगाचं वर्णन करण्यापूर्वी ज्ञानेश्वर महाराजांनी हा सुंदर प्रकारे संवाद सांगितलेला आहे। भगवान परमात्म्याचं वर्णन केलं, अर्जुनाचं वर्णन केलं आणि त्यानंतर पुढे अर्जुनाने आपली इच्छा भगवंताकडे प्रगट केली। देवाला सांगितलं की तुम्ही जर लक्ष दिलं, चित्त दिलं तर मी त्या ठिकाणी ब्रह्म होऊ शकतो। संतांची जी लक्षणं आहेत ती माझ्यामध्ये येतील, तुमच्या कृपेने काय होणार नाही। आणि म्हणून अर्जुनाने कमी नका करू, कमी नका, आतला थोडा जास्त ठेवा, बाहेरचा कमी असला तुमच्या कृपेने काय होणार नाही। अर्जुनाने प्रार्थना केल्यानंतर भगवंताला आनंद झाला आणि पुढे भगवान परमात्मा विचार करायला लागले की अर्जुनाला ब्रह्मत्वाचे ज्या अर्थी डोहाळे झाले त्या अर्थी याच्या उदरामध्ये वैराग्याचा गर्भ आलेला आहे। कारण वैराग्याशिवाय कोणालाही ब्रह्मत्वाचे डोहाळे होत नाहीत। वैराग्य असेल तरच त्याला असं वाटतं मी ब्रह्मस्वरूप व्हावं। आणि म्हणून एक रूपक ज्ञानेश्वर महाराजांनी केलं आणि या रूपकानंतर ज्ञानेश्वर महाराज मागच्या ओळीमध्ये सांगतात, मनोनी प्राप्ती फळे फळता यासी वेळू न लागेल आता, होय विरक्तू ऐसा अनंता भरवसा जाहला। भगवंताला भरवसा झाला, भगवंताला विश्वास वाटला। कोणाचा विश्वास वाटला, कशाचा विश्वास वाटला? अर्जुनाचा। आणि कशा संबंधी वाटला? अर्जुनाच्या वैराग्यासंबंधी देवाला आता विश्वास वाटला। भगवान विचार करायला लागले, ज्या अर्थी याला ब्रह्म व्हावं असं वाटतंय त्या अर्थी वैराग्याशिवाय ही इच्छा होऊ शकत नाही। म्हणून आता याला प्राप्तिफळ फळता याचे वेळ न लागेला आता। प्राप्ती म्हणजे आपण काल चिंतन करून आलो भगवंताचं स्वरूप, त्याला प्राप्ती असं म्हटलेलं आहे। हीच खरी प्राप्ती आहे। बाकीची प्राप्ती काही जरी झाली तरी प्राप्त करावं असं वाटतं, म्हणून त्याला प्राप्ती म्हणता येत नाही। संसारातली कोणती गोष्ट प्राप्त झाली तरी सुद्धा आणखीन प्राप्ती व्हावी असं वाटतं। स्वर्गातलं सुख प्राप्त झालं तरी सुद्धा प्राप्ती संपत नाही। पण एकदा का परमात्मा स्वरूपाची प्राप्ती झाली मग प्राप्त कृतम कृत्यम प्रापनीयम प्राप्तम प्राप्तमित्येव तृप्यती। कृतकृत्य झालो, इच्छा केली ते पावलो। परमात्मा दर्शनाशिवाय मनुष्याची प्राप्ती अपूर्ण आहे। म्हणून प्राप्ती म्हणजे काय? परमात्मा स्वरूपाचं दर्शन होणं ही खरी प्राप्ती। ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, मनोनी प्राप्ती फळ फळता यासी वेळ न लागेला आता। हार घेऊन या। प्राप्तिरूपी फळ त्या ठिकाणी याला आता प्राप्त होईल, याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा वेळ लागणार नाही।
का वेळ लागणार नाही? कारण प्राप्तीकरता ज्या गोष्टीची गरज आहे ते सगळं आता याला प्राप्त झालं. होय विरक्तू ऐसा अनंता भरवसा जाहला. हा विरक्त आहे असा भरवसा विश्वास अनंता म्हणजे परमात्म्याला झाला. अर्जुनाकडे वैराग्य आहे असा विश्वास देवाला झाला. वैराग्यासंबंधी विश्वास होणं फार कठीण आहे, कारण वैराग्य हे सोपं नाही. तुकाराम महाराज म्हणतात, नवे वैराग्य सोपारे मज बोलता न वाटे खरे. वैराग्याच्या गोष्टी बोलणं सोपं आहे, पण प्रत्यक्षात वैराग्य असणं अवघड आहे. महाराजांनी त्याच्याकरता उदाहरणं सांगितली. जोवरी तोवरी जंबुक करी गर्जना, जवत्या पंचानना देखिले नाही. जंबुक म्हणजे कोला तोपर्यंतच गर्जना करतो जोपर्यंत तो सिंहाला पाहत नाही. दोवरी तोवरी समुद्र करी गर्जना, जवत्या अगस्ती ब्राह्मणा देखिले नाही. अगस्ती ब्राह्मणाला पाहिलं नाही तोपर्यंत समुद्र गर्जना करतो, पण अगस्ती एकदा आला का समुद्राला पिऊनच टाकतो. तसं जोवरी तोवरी वैराग्याच्या गोष्टी जवळ सुंदर वनिता दृष्टी देखिली नाही. म्हणून वैराग्य जे काय आहे ते सोपं नाही. कुठल्याही गोष्टीच्या संबंधाने असेल, कोणत्याही विषयाच्या संबंधी असेल, ते वैराग्य खरं विश्वासाचं वैराग्य असणं सोपं नाही. मी म्हणतो मला वैराग्य निर्माण झालं एखाद्या गोष्टीविषयी, धनाविषयी वैराग्य निर्माण झालं, पण जोपर्यंत धन माझ्यासमोर येत नाही तोपर्यंतच धनाचं वैराग्य आहे. चांगलं खाण्याविषयी वैराग्य निर्माण झालं, जोपर्यंत चांगलं ताट पुढे येत नाही तोपर्यंतच वैराग्य टिकतं. म्हणून महाराज म्हणतात, विष खावे ग्रासो ग्राशी धन्य तोची एक सोशी. वैराग्य हे बोलण्यामध्ये सोपं असलं तरी सुद्धा प्रत्यक्षात आणण्यामध्ये कठीण आहे. पण अर्जुनाचं वैराग्य असं आहे की त्या अर्जुनाच्या वैराग्याचा भरवसा अनंताला झाला. देवाला भरवसा वाटायला लागला. देवाला भरवसा वाटणं म्हणजे खरं वैराग्य आहे. कारण भगवान परमात्मा, म्हणून इथं अनंत शब्द वापरला आहे. अनंत, त्याला का अनंत म्हणतात? तो अनंत आहे. देशाने अनंत आहे, कालाने अनंत आहे, वस्तूने अनंत आहे. न सांगता तुम्हा कळो येते अंतर, विश्वी विश्वंभर परिहारची न लगे. कोणाच्या मनात काय चाललं आहे ते अनंताला कळतं. ज्याचं त्याला कळतं, नाहीतर मग अनंताला कळतं. म्हणून अर्जुनाची मनामध्ये मानसिक स्थिती आता कशा पद्धतीची आहे, काय अर्जुनाची स्थिती झालेली आहे, कोणत्या भूमिकेवर अर्जुन आलेला आहे. होय विरक्त ऐसा अनंता भरवसा जाहला. हा आता विरक्त झालेला आहे आणि आता लवकरच याला प्राप्तिफळ होणार आहे, म्हणजे परमात्मा स्वरूपाची प्राप्ती होणार आहे असा भरवसा देवाला झाला. देवाला निश्चय झाला. आणि मग देव काय म्हणतात, म्हणे जे जे हा अधिष्ठील ते आता आरंभीच यया फळेल, मनोनी सांगितला न वचेल अभ्यासू वाया. 151 क्रमांकाची ओळीचा आज आपल्याला विचार करायचा आहे. म्हणे जे जे हा अधिष्ठील, आता भगवान म्हणायला लागले, आता हा जो जो काही अभ्यासाच्या संबंधाने अनुष्ठान करील, ज्या ज्या साधनाचा आश्रय करील, ज्या ज्या उपायाचा आश्रय करील, ते आता आरंभीच यया फळेल. ते साधन सुरुवातीलाच त्याला त्या ठिकाणी काहीतरी फळ देणार आहे. आणि मनोनी सांगितला न वचेला अभ्यासू वाया. आता याला जर अभ्यास सांगितला तर तो वायाला जाणार नाही, कारण देवाला भरोसा झाला. आपल्याला भरोसा झाला, सांगितलेलं वाया जाणार नाही. देव अजूनपर्यंत का थांबले? मूळ अध्याय आहे योगाचा. अर्जुनाने प्रश्न केला आहे की मला योग सांगा, पण भगवान परमात्म्याने लगेच सांगितलेला नाही, कारण योग म्हणजे सोपी गोष्ट नाही.
अधिकारी तो योगाचा पाहिजे. एखाद्याला आपण एखादी गोष्ट सांगितली आणि सांगितल्यानंतर त्याने काहीच केलं नाही तर आपलं बोलणं विनाकारण वायाला जातं. म्हणून संत असतात ते उपदेश करत असताना सगळ्यांना सारखा उपदेश करत नाहीत. उपदेश अशा ठिकाणी करावा की जिथे केल्यानंतर काहीतरी फळ प्राप्त होईल. नाहीतर मग खडकी जैसे वर्षिले का आगी माझी पेरिले, कर्म मानी देखिले स्वप्न जैसे. आता ते पुढचं जाऊ द्या. खडकी जैसे वर्षिले, खडकावर त्या ठिकाणी वृष्टी झाली पाण्याची, काय उपयोग झाला? अग्नीमध्ये बिया टाकल्या, आगी माझी पेरिले, काय उपयोग झाला? तसं अनाधिकारी मनुष्य असेल आणि त्याला जर अभ्यास सांगितला, हा भगवान परमात्मा आहे, साक्षात विश्वाचा चालक मालक परमात्मा. म्हणून देवसुद्धा अर्जुनाला उपदेश करत असताना अर्जुनाची परीक्षा देवाने घेतली. पहिली परीक्षा घ्यायची आणि मगच त्या गोष्टीला त्या ठिकाणी अनुमोदन द्यायचं. जसं ज्ञानोबारायांनी म्हटलंय ना, अर्जुनाला भगवंत ज्ञान देत असताना अगोदर थोडं सांगतात, मग पुढे सांगतात, मग सगळं सांगतात. ज्ञानोबारायांनी त्याच्याकरता दृष्टांत दिलाय घटाचा. घटी थोडेसे उदक घालीजे. पुढं बोला आनंदी महाराज. तेने न गळे तरी वरिता भरीजे, तैसा परिसोनी पाहिलासी. हां, घटी थोडेसे उदक घालीजे, हां, ते न गळे तरी वरता भरीजे. आणखीन एक उदाहरण आलं आहे. पहिलं हे उदाहरण सांगतो, नंतर दुसरं उदाहरण आठवून ठेवा. तोपर्यंत चोख तरी भांडारी कीजे, आठवून ठेवा. काय ज्ञानेश्वर महाराजांचं निरीक्षण आहे बघा. पहिलं दृष्टांत अर्थ सांगतो ओवीचा, मग ती ओवी घेऊ. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, घटी थोडेसे उदक घालीजे. घट आणायचा बाजारातला, विकत घ्यायचा असेल, परीक्षा आहे, किंवा आणला एखाद्याने बाजारातून, आणल्यानंतर सुद्धा त्या ठिकाणी थोडंसं त्याच्यामध्ये पाणी घालून बघायचं, गळतंय का. जर गळालं तर त्या घटात पाणी पूर्ण भरायचं नाही. नाही गळालं तर मग सगळा भरून ठेवायचा. म्हणजे काय होईल, पाणी वायाला जाणार नाही. तसं अर्जुनाला भगवान परमात्मा थोडं सांगून बघतात, ऐकतोय का, अनुष्ठान करतोय का, आणि मग पुढचं सांगतात. अर्जुना तू परिससी परिसोनी अनुष्टिशी, मग आमाशी सांगाव्या याची. परत दुसरं उदाहरण सांगितलं, काय, चोख तरी भांडारी कीजे, अवचितावरी सर्वस्व सांडीजे, मग चोख तरी भांडारी कीजे, तैसा कीर्ती तू आता माझे निजधाम की. एखाद्याला जर घरामध्ये एखाद्या माणसाची नेमणूक करायची असेल, ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, तर काय करायचं त्याची परीक्षा आहे. काय परीक्षा घ्यायची त्याची, सगळं त्याच्यावर एकदा सोपून बघायचं. सोपून बघायचं म्हणजे गल्ल्यात किती पैसे आहेत ते मोजून ठेवायचे आणि गल्ला उघडाच ठेवायचा. आणि त्याला म्हणायचं आज दुकान तूच सांभाळायचं. आणि नंतर संध्याकाळी मोजून पाहिजे, जास्त ठेवू नका बरं का, घेऊन पळून गेला तर काय करायचं. काही 100च्या 10च्या 100 रुपयाच्या नोटा ठेवायच्या. काय अवचित्यावरी सर्वस्व सांडीजे आणि चोख तरी भांडारी कीजे. लक्षात आलं नाही, 100 रुपये जसेच्या तसे राहिले, उलट खाली पडलेले 5 रुपये उचलून ठेवले, कुठल्याही गोष्टीमध्ये काही गडबड केली नाही, घोटाळा केला नाही, मग त्याला त्या ठिकाणी नेमणूक करायला हरकत नाही. ही जशी परीक्षा आहे, एखादा शिक्षक पूर्वपरीक्षा घेतो आणि नंतर विद्यार्थी चांगला दिसला की त्याला मोठ्या परीक्षेला बसवतो. आता हा पहिला येणार आहे अशी शाश्वती त्या गुरुला निर्माण होते. आता हा अभ्यास करणार. म्हणून अर्जुनाची परीक्षा भगवंतानी घेतली आणि अर्जुन भगवान परमात्मा म्हणतात आता योग सांगायला हरकत नाही. कारण म्हणे जे जे हा अधिष्ठील ते आता आरंभीचे या फळेल. जे जे काय आता हा अनुष्ठान करेल, अनुष्ठान केल्याबरोबर याला फल मिळेल.
मनोनी सांगितला न वचेला अभ्यास वाया, आणि आपण सांगितलेला अभ्यास आता वायाला जाणार नाही. का वायाला जाणार नाही? कारण याला वैराग्य निर्माण झालं. योगाभ्यास, अभ्यास शब्द आहे हा योगाच्या संबंधानेच आहे. योगाचा विचार पुढे सांगायचा आहे म्हणून अभ्यास शब्द भगवंतांनी ते मुद्दाम घातलेला आहे, ज्ञानोबारांनी घातला आहे. योगामध्ये अभ्यास करावा लागतो. हो, अनेक श्लोक आलेत पुढे बघा. अभ्यासेन तो कौंतेय वैराग्येन च गृह्यते, अभ्यास योगयुक्तेन चेतसा नान्यगामिना परमं पुरुषम दिव्यम पार्थानुचिंतयन. अभ्यासेप्य समर्थोसी. अभ्यास करायचा आहे आता योगामध्ये, आणि देवाच्या लक्षात आलं याला वैराग्य असल्यामुळे आता केलेला अभ्यास वायाला जाणार नाही. नाहीतर मग अभ्यास केला आणि वैराग्य जर नसेल तर केलेला सगळा अभ्यास वायाला जातो योगाचा. योगामध्ये सगळ्यात पहिल्यांदा म्हणून यम नियम सांगितले सुरुवातीला. यम नियम मग पुढं आसन आहे. यम नियमच नाही आणि आसनच करायला लागला, प्राणायामच करायला लागला, उपयोग त्याला होणार नाही, ते वायाला जाईल. उलट त्याचा विपरीत परिणाम शरीरावर होतो. डोंगरीजी महाराज म्हणायचे भोगी योगी जर झाला तर तो रोगी होतो. कारण योग हा कठीण आहे, सर्व त्याच्या अधिकारी नाहीत. म्हणून वैराग्य याला निर्माण झालेला आहे. आता याने जर अभ्यास केला, वैराग्य जर माणसाकडे असेल तर अभ्यास जास्त करायची गरज नाही. थोडे आहे चित्त साह्य झाली या. परमार्थ थोडा आहे पण चित्ताचं साह्य असेल तर, वैराग्याचं साह्य असेल तर, वैराग्य असेल तर मग अवघड काहीच नाही. आणि वैराग्य नसेल, विषयाचं अंतःकरणात चिंतन असेल आणि योग करण्याचा प्रयत्न केला, ज्ञानोबाराय म्हणतात नाही. परितोंड भरो का विचारा, अंतकरणी विषयाचा थारा, तरी नातुडे धनुर्धरा त्रिशुद्धी मी. तोंड भरो का विचारा. विचार काय भरपूर सांगता येतात, ब्रह्माच्या गोष्टी करता येतात, ब्रह्माचं झाड उभं करता येतं. पै तोंड भरो का विचारा, परी अंतकरणी विषयाशी थारा. आणि अंतकरणामध्ये जर विषयांचं चिंतन असेल, वैराग्य जर नसेल तर तो मनुष्य योग करू शकणार नाही. कारण योग करायचा आहे, मन एकाग्र करायचं आहे. मन जर संसारात भरकटत असेल तर काय त्याचा उपयोग होणार आहे. म्हणून मनोनी सांगितला न वचेला अभ्यास वाया. आता याला सांगितलेला अभ्यास वाया जाणार नाही. ऐसे विवरोनिया श्रीहरी मनितले ती अवसरी, अर्जुना हा अवधारी पंथ राजू. भगवान परमात्म्याने अशा प्रकारे ऐसे विवरोनिया श्रीहरी, इथे मुद्दाम भगवंताला विशेषण दिले ते श्रीहरी दिले बरं का. श्री म्हणजे कोण? लक्ष्मी. आणि हरी म्हणजे लक्ष्मीचं सुद्धा चित्त जो हरण करतो तो श्रीहरी. लक्ष्मी जी आहे ती चंचल आहे. 10 चंचल पदार्थ सांगितले, त्याच्यामध्ये लक्ष्मी मातेचा नंबर आहे बरं का. लक्ष्मी कधी स्थिर राहत नाही. आज याच्याकडे दिसतं तर उद्या दुसरीकडे दिसते. आज हा राजा दिसतो की उद्या दुसऱ्या दिवशी रंक दिसतो. म्हणून लक्ष्मी चंचल आहे. पण चंचल असलेली लक्ष्मीसुद्धा स्थिर होते. कुठे? ना तरी लक्ष्मी स्थिरावली मुकुंदी जैसी. भगवान परमात्म्याच्या चरणाजवळ ही लक्ष्मी स्थिर होते. भगवान परमात्म्याच्या चरणावर स्थिर का होते? कारण भगवंताचे चरण स्थिर आहेत. म्हणून देवाच्या चरणाजवळ ही लक्ष्मी स्थिर होते. देवाच्या चरणाजवळ मन स्थिर होतं. आता कुठे धावे मन देखील या. अशा लक्ष्मीला, चंचल लक्ष्मीला जो स्थिर करतो तो श्रीहरी आहे. श्रीचं सुद्धा चित्त हरण करतो तो श्रीहरी आहे. म्हणून आता योग करायचा आहे, त्या श्रीहरीचं चिंतन करायचं आहे. श्रीहरीची कृपा पाहिजे. म्हणून ऐसे विवरोनिया श्रीहरी, असं सगळं विवरण श्रीहरीने केलं. आणि म्हणितले ते अवसारी, त्यावेळेस म्हटलं, काय म्हटलं? अर्जुना
हा अवधारी पंथ राजू. आता नीट लक्ष देऊन अवधारण कर, त्याचा निश्चय कर. मी तुला आता पंथराज सांगतो. या ठिकाणी पंथ म्हटलं नाही, पंथराज. पंथ म्हणजे मार्ग, आणि अनेक मार्ग आहेत परमात्मा प्राप्तीचे. त्याच्यापैकी भगवान परमात्मा इथे आता योग सांगणार आहेत. जो मार्ग सांगायचा आहे त्याचं वर्णन केलं पाहिजे. इथे मात्र भगवान परमात्मा योग मार्गाला पंथराज असं म्हणतात. म्हणजे हा सुद्धा राजमार्ग आहे. काही वाटा ज्या असतात त्या पाऊल वाटा असतात, काही वाटा असतात त्या 2 माणसांनी जाण्याच्या वाटा असतात, काही वाटा ज्या असतात त्या अशी मोठी चांगली सडक असते. या ठिकाणी भगवान परमात्म्याला आता योग सांगायचा आहे म्हणून योगाचंही वर्णन भगवान करतात, पंथराज. आता भगवान परमात्मा हा योग पंथराज म्हणून अर्जुनाला का सांगतात, याच्याकरता आपल्याला थोडंसं 5व्या अध्यायाच्या शेवटी जावं लागेल. 5व्या अध्यायाच्या शेवटी 2 श्लोकामध्ये भगवंतांनी योगाचं वर्णन केलं आणि ते अर्जुनाला आवडलं. अर्जुनाने 5व्या अध्यायाच्या शेवटी देवाला सांगितलं, मग देवा मला तो योग तुम्ही सांगा. ऐसा योग युक्तीचा उद्देशू जेथ बोलिला ऋषिकेशू तेथ अर्जुनू सुदंशी म्हणून चमत्कारिला. ते देखिलिया कृष्णे जाणितले मग हसोनी पार्था ते म्हणितले. ते काही पाच चित्त वायले इलिय बोलो तुझे. तव अर्जुन म्हणे देवो परचित्त लक्षणाचा रावो भला जाणितला जी भाव मानस माझा. भगवान परमात्म्याला अर्जुन म्हणतोय, म्हणून एक वेळ देवा तोच पडताळा घ्यावा, विस्तरेल तरी सांगावा साध्यन तुची. देवा मला तो योग सांगा. माझी इच्छा झाली, योगाचं वर्णन तुम्ही केलं. ज्ञानोबारायांनी 5व्या अध्यायाच्या शेवटी असं म्हटलंय, तो कासया नाम योगू तयाचा कवना उपयोगू अथवा अधिकार प्रसंगू कवना येथ. ऐसे जे जे काही उक्त असे ये ठाई ते आगवेची पायी सांगेन आता. योग कशाला म्हणायचं, योगाचा अधिकारी कोण, देवा मला ते योगाच्या संबंधी तुम्ही सांगा. म्हणून आता भगवान परमात्मा अर्जुनाला म्हणतात, अर्जुना हा अवधारी पंथराजू. आता हा पंथराज आहे. योगाचं वर्णन आता सुरू होणार आहे. याला पंथराज का म्हटलं, त्याचे अनेक कारणं आहेत. मोठे मोठे लोकसुद्धा या मार्गाचं अनुसरण करतात म्हणून याला पंथराज असं म्हटलेलं आहे. कोण कोण त्या ठिकाणी या मार्गाचं अनुसरण करतात, का याला पंथराज म्हणायचं, काय याचं विशेष आहे, ज्ञानोबारायांनी पुढच्या ओव्यामध्ये सांगितलं आहे. बघा, तेथ प्रवृत्ती तरुच्या बुडी दिसती निवृत्ती फळाचिया कोडी. जे मार्गीचा कापडी महेशू अजुनी. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, या पंथराजाच्या ठिकाणी, हा या योगमार्गाच्या ठिकाणी तेथ प्रवृत्ती तरुच्या बुडी दिसती निवृत्ती फळाचिया कोडी. या ठिकाणी प्रवृत्तीरूपी झाडाच्या बुडालाच निवृत्तीरूपी कोट्यावधी फळे दिसत आहेत. वास्तविक पाहता योग म्हटल्यानंतर त्याच्यामध्ये हा प्रवृत्ती मार्ग आहे, म्हणजे क्रियायोग आहे. हा योग म्हणजे याच्यात तुम्हाला यम नियम आसन प्राणायाम प्रत्याहार ध्यान धारणा हे करायचं आहे प्रवृत्ती. पण प्रवृत्तीचा तरू जरी दिसत असला, प्रवृत्तीचं जरी झाड दिसत असलं तरी ज्ञानोबाराय म्हणतात, प्रवृत्ती तरूच्या बुडी दिसती निवृत्ती फळाचिया कोडी. कोट्यावधी निवृत्तीची फळं त्याच्यामध्ये दिसतात. काही काही झाडं असतात त्यांना फळं येतात पण उशिरा फळं येतात. काही काही झाडांना फळंच येत नाहीत. काल आपण पाहिलं, या फळं ना चुंबिता फुलं ना तुरंबिता.
संसार रूपी वृक्षाला फळच नाही, शोचं झाड. काही काही झाडं असे असतात की त्यांना फळ येतं पण फार शेंड्यावर. ते फळ काढायचं म्हणजे अवघड आहे, दिव्य करावं लागतं, कोणालाच काढता येत नाही ते फळ. अशी झाडं काय काय असतात. काय काय झाडं असे असतात की त्यांना एकदम असं बुडातच फळ येतं, हाताला येईल असंच फळ येतं. कोणतं झाड आहे सांगा बरं? फणसाचं झाड, त्याला खाली पण फळ येतं. तसं काही साधनं असतात, त्या साधनरूपी झाडाला फळ येतं फार दिवसानंतर, फार शेंड्याला फळ, फार साधनाच्या शेवटी फळ. पण भगवान परमात्मा म्हणतात इथं तसं नाही. हा योग मार्ग असा आहे, प्रवृत्ती तरूच्या बुडी, म्हणजे मुळात तुम्ही प्रवृत्ती सुरू केली, वास्तविक पाहता प्रवृत्ती तरूला फळ नाही आहे. पण हा योग मार्गाची प्रवृत्ती तुमची कुठं आहे त्याच्यावर फळ अवलंबून आहे. संसारातली जर प्रवृत्ती असेल तर तिला फळ नाही आहे, असलं तरी नाशिवंत आहे, नाशिवंत फळं. काल आपण पाहून आलो, काही फळात आळ्याच असतात, कडू असतात काही काही फळं. पण या ठिकाणी मात्र ज्ञानोबाराय म्हणतात प्रवृत्ती तरूच्या बुडी दिसती निवृत्ती फळाच्या कोडी. म्हणजे योगाची सुरुवात केल्याबरोबर आहे इथे सुरुवातीला प्रवृत्ती, साधनाचा आरंभ प्रवृत्तीपासून होतो, पण पर्यवसन मात्र निवृत्तीमध्ये होतं. जरी योगामध्ये साधना असली, आसनं असली, सर्व काही असलं, प्राणायाम प्रत्याहार असला तरीसुद्धा योगामध्ये फल काय? योगाने फल आपल्याला परमात्मा स्वरूपाची प्राप्ती होते, निवृत्तीच फळ आहे. आणि हे फळ शेवटी मिळत नाही, सुरुवातीपासून आपल्याला काही फळं मिळायला लागतात. अहो निस्ता यम नियम आपल्या जीवनात आले तरीसुद्धा शांती मिळते. अहिंसा सत्य असते, ब्रह्मचर्य अपरिग्रह करायला सुरुवात केली, शांतता मिळते. नंतर आसन नुसतं लावलं तरीसुद्धा समाधान लाभतं. प्राणायाम करायला लागला, प्रत्याहार करायला लागला तरी समाधान आहे. म्हणून प्रवृत्ती तरूच्या बुडी दिसती निवृत्ती फळाच्या कोडी. अहो देवा तुम्ही हे सगळं सांगताय खरं आहे, पण या मार्गाने कोणी गेलं आहे का? कोणी गेलेले अगोदर कोणी गेलं आहे का मार्गाने? या भगवान परमात्मा म्हणतात अरे जे मार्गीचा कापडी महेशू अजूनी. ज्या मार्गाचा कापडी म्हणजे मार्गाने जाणारा, त्या ठिकाणी पूर्वीच्या काळामध्ये आपल्याकडे ते कावडी पण असं म्हणतात. कावडे रामेश्वरवरून कावड आणायची काशीला न्यायची, काशीवरून आणायची रामेश्वरला न्यायची, त्याला कावडी म्हणतात. काही ठिकाणी त्याला कापडी असं सुद्धा म्हणतात. म्हणजे त्या मार्गाने जाणारे लोक आहेत त्यांना कापडी किंवा कावडी म्हणतात. तेव्हा या योग मार्गाचा कापडी कोण आहे? जे मार्गीचा कापडी महेश अजूनही, म्हणजे भगवान शंकर. अजून म्हणजे आत्तासुद्धा भगवान शंकर नेहमी त्या ठिकाणी या पंथराज या योग मार्गाचंच अनुसरण करतात. म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी परंपरा सांगत असताना आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा, सगळे सिद्ध आहेत, त्या सगळ्या सिद्धांचा गुरु कोण आहे? आदिनाथ आहे. नाथ परंपरा, या नाथ परंपरेमध्ये जास्त योगाचं वर्णन आहे. मचिंद्रतयाचा मुख्य शिष्य, मचिंद्राने बोध गोरक्षाशी केला, गोरक्ष वळला गहिनी प्रती, गहिनी प्रसादे निवृत्ती दातार. म्हणून जे मार्गीचा कापडी, या मार्गाचा अनुसरण करणारा महेश अजूनही, महेश म्हणजे महादेव भगवान शंकर, अजूनही त्यांना जरी गरज नसली तरीसुद्धा लोकांना आदर्श राहावा म्हणून या मार्गाने भगवान शंकर अजूनही अनुष्ठान करतात. भगवान शंकर म्हणून समाधी, त्यांची समाधी कधी भंग होत नाही. आपली समाधी लगेच भंग होते, पण भगवान शंकर स्मशानात बसले तरी समाधी भंग होते का? नाही.
स्मशानामध्ये असले, आजूबाजूला भूत प्रेत पिशाच्च असली तरी त्यांना काही वाटत नाही. का वाटत नाही? भस्मवटी रुंड माळा, हाती त्रिशूळ नेत्री ज्वाळा, गजचर्म व्याघ्रांबर, कंठी शोभे वासुकी हार. भूते वेताळे नाचती, हर्षयुक्त उमापती. शेवटी काय? सर्व सुखाचे आगर नाही. भूते वेताळे नाचती, हर्षयुक्त उमापती. असा भगवान शंकर, असे भगवान शंकर आहेत. अशा समाधीमध्ये ते राहतात, अशा आनंदात ते राहतात. का राहतात? जे मार्गीचा कापडी महेशू अजूनी. कारण योग लावतात, समाधी लावतात आणि समाधी अवस्थेमध्ये असल्यामुळे त्यांना काही जाणीव होत नाही. कोण आलं काय कोण गेलं, त्यांची समाधी आपल्यासारखी आहे का? कोण आलं कोण गेलं, आपलं लक्ष सगळं तिकडं. म्हणून महेशू अजूनी, अजून भगवान शंकर त्या ठिकाणी या मार्गाचा अनुसरण करतात. कापडी आहेत, कापडी. ज्ञानोबारायांचा एक अभंग आहे, कावडीचे अभंग आहेत, त्याच्यात अभंग आहे, आम्ही कापडी रे, आम्ही कापडी रे, पापे 12 वाटा पळती बापुडी रे. हो, पंढरपुरीचे आम्ही कापडी रे, उत्तरपंथीचे आम्ही कापडी रे, आम्ही कापडी रे, आम्ही कापडी रे. हो, पापे 12 वाटा पळती बापुडी रे. समता कावडी रे, समता कावडी, माझी नामामृत भरले आवडी रे. म्हणजे कापडी शब्दासाठी मी बोलतोय. जे मार्गीचा कापडी महेश अजूनी. म्हणून भगवान शंकर या मार्गाने चालणारे आहेत. फक्त भगवान शंकरच चालतात का आणखीन कोण या मार्गाने चाललंय? ज्ञानोबाराय म्हणतात, भगवान परमात्मा अर्जुनाला म्हणतात, अरे अर्जुना, फक्त भगवान शंकरच नाही, पण योगी वृंदे वहिली, आडवी आकाशी निघाली, की तेथ अनुभवाच्या पाऊली धोरणू पडिला. आता योगाचं खरं वर्णन सुरू झालं बरं का. ते ऐकायला अवघड जाईल, थोडंसं सांगायलाही अवघड आहे, ऐकायलाही अवघड आहे आणि करायला त्याच्यापेक्षा अवघड आहे. पण ज्ञानोबारायांनी सोपं करून सांगितलं आहे. आपण नाही करता आलं तरी ऐकायला काय हरकत आहे. ज्ञानोबाराय म्हणतात, पै योगी वृंदे वहिली. नुसते भगवान शंकर नाहीत, भगवान शंकराच्या पाठीमागून अनेक योगी, योगी वृंदे, वृंदे म्हणजे समुदाय, वेदमार्गे, वेदमार्गे. योगी वृंदे वहिली, वहिली म्हणजे सत्वर, लवकर. आडवी आकाशी निघाली, आडवी म्हणजे संकुचित, आकाशी म्हणजे आकाशाकडे निघाली. जे काही योगी असतील ते संकुचित असलेल्या मार्गाने, छोट्या अशा मार्गाने ते आकाशाकडे निघाले. आता हे आकाश म्हणजे सामान्य आकाश घ्यायचं नाही बरं का. आपल्याला दिसतं हे आकाश नाही, योगाचं आकाश वेगळं आहे, मूर्ध्य आकाश म्हणतात. आणि त्या मूर्ध्य आकाशात बघा आनंदी महाराज चालले त्या आकाशात. कसं जायचं आकाशात? पायाने जाता येत नाही. मूर्ध्य आकाशात जायचं असेल ते जाऊन दाखवतात कसं जायचं ते. आडवी आकाशी निघाली, आडवी म्हणजे जात होतं राजर्षी, कारण विश्वामित्र राजा होते. त्याच्यानंतर काही ब्रह्मर्षी सुद्धा आहेत, म्हणजे ब्रह्मज्ञानी लोकांच्या मध्ये ते श्रेष्ठ, त्यांना ब्रह्मर्षी असं म्हटलेलं आहे. अनेक प्रकारचे ऋषी सांगितले. उदाहरणार्थ गीतेमध्ये महर्षया सप्तपूर्वे चत्वारो मनवस्तथा, तिथे हा विषय आला आहे. मन्वंतरामध्ये अनेक प्रकारचे ऋषी आहे. मरीची, अत्री, अंगिरस, पुलह, क्रतू, पुलस्त्य हे 7 ऋषी सांगितले. सप्त ऋषी म्हणतात यांना. किंवा गौतम, भरद्वाज, विश्वामित्र, जमदग्नी, वशिष्ठ, कश्यप हे ऋषी आहेत. व्यासादी जे आहेत ते महर्षी आहेत. त्याच्यानंतर नारदादी आहेत ते देवर्षी आहेत. नंतर वशिष्ठादी जे आहेत ते ब्रह्मर्षी. आपल्याला सगळ्यांना ती गोष्ट माहिती आहे. वशिष्ठ आणि विश्वामित्र, विश्वामित्रांना लोक राजर्षी म्हणायचे आणि वशिष्ठांना काय म्हणायचे? ब्रह्मर्षी म्हणायचे. मला ब्रह्मर्षी का म्हणत नाहीत म्हणूनच विश्वामित्रांना वशिष्ठांचा राग यायचा.
म्हणून ब्रह्मर्षी होण्याकरता विश्वामित्राने फार मोठं तप केलं आणि तप केल्यानंतर ब्रह्मर्षी झाले बरं का. पण ब्रह्मर्षी झालोय असे पत्र कोणतरी दिलं पाहिजे ना. ब्रह्मदेवाकडे गेले, म्हटले मी एवढं तप केलंय, जसे वशिष्ठ ब्रह्मर्षी आहेत तसे मी सुद्धा ब्रह्मर्षीच आहे, तुम्ही न्याय द्या. आता ब्रह्मदेवाला प्रश्न पडला, कारण हे आज नाही, आता साक्षीदार तुम्हाला पाहिजे तर घेऊन येतो. सूर्याकडे गेले, सूर्या मी एवढं तप केलं आहे, चल लवकर साक्षी द्यायची तुला, मी ब्रह्मर्षी आहे की नाही. आता सूर्य विचार करायला लागले, मोठा महात्मा आहे, नाही म्हणावं तर हा शाप दिला आपल्यालाच, कारण विश्वामित्र म्हणजे शाप देणारे होते. सूर्याने सांगितलं, महाराज काय हरकत नाही, मी येतो, परंतु आता मी तिकडे येणार, मग माझं काम कोण करणार. बरं आता तुमची साक्ष आहे म्हणजे मोठेच्या समोर साक्ष द्यायची, किती दिवस लागतात आणि किती दिवस नाही. वकील काय विचारेल काय सांगता येत नाही. वकिलाने विचारलं मेनकान यांचा संबंध काय, काय उत्तर देणार. म्हणून आता साक्ष द्यायची, माझं काम कोणीतरी केलं पाहिजे, नाही तर सगळ्या जगात अंधार पडेल. माझ्या जाग्यावर कोणाला तरी बसवा, मग मी साक्ष द्यायला येतो. आता कोणाला बसवायचं सूर्याच्या जाग्यावर. समुद्राकडे गेले, समुद्राला म्हटले साक्ष द्यायला चल, येतो म्हटले, काय हरकत नाही मुनी, तुमचं काम नाही करायचं तर कोणाचं करायचं, पण आमच्या जाग्यावर बसवा ना कोणाला तरी, किंवा आम्ही जिथं जाऊ तिथं सगळं पाणीच पाणी होईल. शेषाकडे गेले, शेषाने सांगितलं माझ्या डोक्यावर ही पृथ्वी आहे, माझं काम कोणाला तरी द्या. विश्वामित्र विचार करायला कोणाला द्यायचं. मग वशिष्ठांना ब्रह्मदेवाने बोलावलं, तुम्हाला साक्ष देता येईल का, साक्षीदार आणता येतील का. वशिष्ठ म्हणले मी आणतो. वशिष्ठ ऋषी गेले सूर्याकडे, सूर्या साक्ष द्यायला यायचं आहे ब्रह्मदेवाकडे. सूर्यदेवाने सांगितलं आत्ताच तुमचे बंधू येऊन गेले, ऋषी येऊन गेले, विश्वामित्रांना जे सांगितलं तेच तुम्हाला सांगतो, मी साक्षी द्यायला येतो, पण आमच्या जाग्यावर कोणाला तरी बसवा. वशिष्ठ ऋषींनी आपल्या अंगावरची शाटी काढली. शाटी म्हणजे अंगावर आपण जे ऋषी घेतात ना, उपरणं, आणि सूर्याच्या जागेवर फेकलं. सूर्याला सांगितलं चल ये माझ्याबरोबर, माझी जी छाटी आहे, माझं उपरणं आहे, तुझ्या जागेवर प्रकाश देईल. आणि सूर्याच्या जागेवर एकाची शाटी तपिन्नली, सूर्याच्या जागेवर ती शाटी प्रकाश द्यायला लागली. समुद्राला सांगितलं, समुद्र म्हणायला लागला माझ्या जागेवर कोणाला बसवणार, मी येणार म्हटल्यानंतर सगळी जागा व्यापणार. काही नाही म्हटले, आपलं कमंडलू तिथं ठेवलं, म्हणले बस याच्यात, चल तुला घेऊन जातो. शेषाने सांगितलं माझ्या जागेवर कोण, पृथ्वी डळमळून जाईल. शेषाच्या जागेवर आपला दंड ठेवला, म्हटले पृथ्वी या दंडावर राहील. आणि मग ह्या तिघांना साक्षीला घेऊन आले. आणि मग विश्वामित्रांना ब्रह्मदेवाने विचारलं, ब्रह्मर्षी तुम्ही का वशिष्ठ, म्हणले तेच आहेत म्हणे. एकाची शाटी तपिन्नली, एकी सृष्टीवरी सृष्टी केली. सांगायचं तात्पर्य काय आहे, कशामुळे हे त्यांना सगळं प्राप्त झालं. ज्ञानोबाराय सांगतात हे सगळं प्राप्त झालं त्याचं कारण, जर त्यांनी तप केलं, योग केला त्यांनी. पाठी महर्षी येणे आले, साधकाचे सिद्ध झाले. साधक राहिले नाही, साधकाचे ते काय झाले, सिद्ध झाले. साधन कशा करताय, साधक व्हायचं कशा करता, सिद्ध होण्याकरता. काही साधक साधकच राहतात, काही साधक बद्ध होतात, आणि काही साधक सिद्ध होतात. साधकाने परत बद्धक होऊ नये, साधक तरी राहावं कमीत कमी. पण साधक व्हायचं कशा करता, कायम साधक होण्याकरता साधक नाही, साधकाने एक दिवस सिद्ध झालं पाहिजे. म्हणून योग मार्गाचा आश्रय केल्यानंतर साधकाचे सिद्ध झाले. पाठी महर्षी येणे आले, साधकाचे सिद्ध झाले. पहिले साधक होते पण सिद्ध झाले. अनेक असे होते की पहिले साधनावस्थेमध्ये असतात पण पुढे त्यांना सिद्धावस्था प्राप्त होते. विद्यार्थी होता पण आता ऑफिसर झाला, तसं साधक होता आता सिद्ध झाला. काही साधन सिद्ध असतात, काही त्या ठिकाणी मूळचे स्वरूप सिद्ध असतात. कपिलादी मुनी आहेत ते स्वरूप सिद्ध आहेत. ज्ञानोबारायांची भूमिका स्वरूप सिद्धाची आहे आणि तुकाराम महाराजांनी भूमिका घेतली ती साधन सिद्धाची भूमिका घेतली.
म्हणून या योग मार्गाच्यामुळे साधन करत करत त्या ठिकाणी सिद्ध अवस्था प्राप्त होते. साधकाचे सिद्ध झाले. आत्मविद थोरावले येण्याची पंथे. आत्मविद म्हणजे आत्मस्वरूपाला जाणणारे, त्यांना थोरावले म्हणजे श्रेष्ठत्व प्राप्त झालं. कशामुळे प्राप्त झालं? नुसतं आत्मज्ञान असून चालत नाही. ते आत्मज्ञान फलद्रूप होण्याकरता चित्तशुद्धी लागते आणि चित्तशुद्धीकरता योग आवश्यक आहे. म्हणून आत्मविद थोरावले येण्याची पंथे किंवा आत्मज्ञान झाल्यानंतरही मनोनाश वासनाक्षय करण्याकरता योगाची गरज पडते, समाधीची गरज पडते. म्हणून आत्मविद थोरावले येण्याची पंथे हा मार्ग एवढा श्रेष्ठ आहे. आणखीन या मार्गाचं वैशिष्ट्य काय, 2-4 ओव्या सांगून योग मार्गाला या ठिकाणी प्रारंभ करणार आहे. आपल्याला त्याचा विचार